नमस्कार मित्रांनो, 2026मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, भारतातील 11 नामांकित बँकेमार्फत तब्बल 745 अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवारांनी 21 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे. 48,480 ते 85,920 या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे. यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 30च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे. आता या पदांसाठी नेमकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, कोणकोणती ती महत्त्वाची पदं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही या जॉब संदर्भाचे अपडेट बघू शकणार आहात. मित्रांनो, IBPS मार्फत भारतातील 11 नामांकित बँकेमध्ये 745 प्लस पदांची भरती केली जात आहे. बंपर अशी भरती आहे. कायमस्वरूपी जॉब उमेदवारांना या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत दिला जाणार आहे. यामध्ये IT ऑफिसर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, राज्यसभा अधिकारी, लॉ ऑफिसर, HR, पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर या स्केल 1च्या पदावर उमेदवारांची ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी 21 जुलै 2026 पर्यंत www.ibps.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो, वेगवेगळ्या बँकेमार्फत ही पदभरती असणार आहे, ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या नामांकित बँकांचा समावेश असणार आहे. या बँकेमध्ये 2026मध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करायला हवं. यामध्ये प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, कोणकोणते पदं या ठिकाणी भरली जाणार आहे, संपूर्ण डिटेल बघू शकता. IT ऑफिसर स्केल 1चं पद आहे, ज्यासाठी 301 जागा असणार आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर 190 जागा, राज्यसभा अधिकारी 89 जागा, लॉ ऑफिसर 105 जागा, HR पर्सनल ऑफिसर 60 जागा. तर सध्या मार्केटिंग ऑफिसर या पदासाठी जागा नाही आहेत. मात्र ही जी जागेंची इन्फॉर्मेशन आहे ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. भविष्यात मार्केटिंग ऑफिसर या पदाच्या देखील जागा या बँकेमार्फत भरल्या जाऊ शकतात. आता मित्रांनो, खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता 1 जुलै 2026 ते 21 जुलै 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी 2026च्या ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्वपरीक्षा, तर 2026च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मुख्य परीक्षा घेऊन पात्र अशा उमेदवारांना साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. मित्रांनो, खाली गेल्यानंतर परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता. यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 175 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 850 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने देखील पे करता येणार आहे. यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑनलाईन ऑप्शन पेमेंट करण्यासाठी वापरू शकणार आहात. वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता, 2 जुलै 1996 ते 1 जुलै 2006च्या दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे साधारणपणे 20 ते 30च्या दरम्यान तुमचं वय आहे. तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. मात्र यामध्ये SC ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10 वर्ष, तर एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 5 वर्ष इतकी सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या संदर्भाचे अधिक अपडेट तुम्ही नोटिफिकेशन PDF मधनं देखील घेऊ शकणार आहात. आणि यासाठी नोटिफिकेशन PDF देखील मी आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. जबरदस्त असा पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे. 48,480 ते 85,920 या स्केलनुसार हा पगार असणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त या विविध बँकांमार्फत उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील दिले जाणार आहे. ऑल ओव्हर इंडिया जॉबचं लोकेशन असणार आहे. महाराष्ट्रात देखील या बँकांमार्फत पदं जी आहे ती भरली जाणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा 2 परीक्षांचा समावेश असणार आहे। त्यानंतर मुलाखत आणि सर्वात शेवटी कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे। या पदांसाठी नेमकी शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे काय असणं गरजेचं आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे IT ऑफिसर, या पदासाठी संगणक, IT, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग विषयातनं तुमची पदवी असणं गरजेचं असणार आहे। मात्र पदवी असलेल्या उमेदवारांकडे हे DOE ACC B लेवलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन या फील्डमधनं केलेलं आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात। त्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर या पदासाठी कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्यविज्ञान या विषयातनं 4 वर्षाची पदवी उमेदवारांची असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर राज्यसभा अधिकारी या पदासाठी देखील हिंदी विषयातनं इंग्लिश विषयासहित पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा संस्कृत विषयातनं हिंदी आणि इंग्लिश विषयासहित पोस्ट ग्रॅज्युएशन असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। म्हणजे एक तर हिंदी विषयातनं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे किंवा संस्कृत विषयातनं तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तरी देखील ॲप्लिकेशन करू शकता। मात्र जे दिलेले विषय या ठिकाणी आहेत ते तुमचे कंपल्सरी पदवीला असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर लॉ ऑफिसर हे जे पद आहे या पदासाठी उमेदवारांची LLB असणं गरजेचं असणार आहे। मात्र या व्यतिरिक्त बार काउन्सिलचं नोंदणीकृत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली आल्यानंतर बघू शकता HR आणि पर्सनल ऑफिसर या पदासाठी देखील पदवी झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। मात्र पदवीसोबतच अशा उमेदवारांकडनं पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, HR, HRD, सोशल वर्क, लेबर लॉमधील 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री किंवा डिप्लोमा असणं गरजेचं असणार आहे। तसंच मार्केटिंग ऑफिसर याही पदासाठी पदवीसोबतच संबंधित या विषयातनं उमेदवारांची पोस्ट ग्रॅज्युएशन असणं गरजेचं असणार आहे। आता या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्ही नोटिफिकेशन PDF देखील जाऊन बघू शकता। मात्र उमेदवार फक्त एका पदासाठीच या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत अर्ज करू शकणार आहेत, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। कायमस्वरूपी असा हा जॉब असणार आहे आणि या संदर्भाची अधिकृत जाहिरात तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊन क्लिक करून तुमचं ॲप्लिकेशन करू शकता। ऑफिशियल वेबसाईटची देखील लिंक मी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती दिलेली आहे। अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे। त्यानंतर होम पेजवरती CRP/SPL या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला तुमची नोंदणी करायची आहे। नोंदणी करताना संपूर्ण तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर अचूक द्यायचा आहे। त्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल। तो रजिस्ट्रेशन ID पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट, फोटोग्राफ, सिग्नेचर सर्व गोष्टी व्यवस्थित अपलोड करून सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। फॉर्म भरतेवेळी कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्या कागदपत्रांची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त एक्झाम पॅटर्न तुम्ही बघू शकता। यामध्ये IT ऑफिसर असेल, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, HR, पर्सनल ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर या पदांसाठी पूर्व परीक्षेची कसं एक्झामचं स्वरूप असणार आहे तुम्ही बघू शकता। 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना 100 प्रश्न 125 गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी 80 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त लॉ ऑफिसर, राज्यसभा अधिकारी याही पदासाठी 4 वेगवेगळ्या विषयावरती उमेदवारांना 100 प्रश्न 125 गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि याहीसाठी 80 मिनिट अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। त्याचं देखील स्वरूप डिटेलमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या व्यतिरिक्त मेन एक्झामिनेशनचा देखील एक्झामचं स्वरूप मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी आपल्या महाजॉबहब.in या संकेतस्थळावरती तुम्हाला दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, लवकरात लवकर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।